नमस्कार, मी वैशाली। राज्यात सध्या उन्हाचा कडाका असह्य होत असून अनेक भागांत तापमानाचा पारा 40च्या पार गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत। अशातच राज्याच्या काही मोजक्या भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे। सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या अँटी सायक्लॉन सर्क्युलेशनमुळे तापमानात मोठी वाढ होत आहे। सूर्याची प्रखर किरणे थेट जमिनीवर येत असल्याने ही उष्णता अधिक तीव्रतेने जाणवत आहे। येत्या 24 तासांत कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण घाटाचा परिसर, विशेषतः आजरा आणि चंदगडच्या आसपासच्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच बेळगाव परिसरातही मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो। याशिवाय सातारा जिल्ह्याचा घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागात स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास हलक्या पावसाची हजेरी लागेल। पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव आणि लातूरच्या दक्षिण भागातही स्थानिक ढग निर्मितीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे। राज्यातील तापमानाचा विचार केला तर विदर्भात परिस्थिती गंभीर आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। जळगाव, मालेगाव आणि धुळे परिसरात पारा 43 ते 44 अंशांवर राहील। पुणे आणि नाशिक शहरातही तापमान 41 अंशांच्या पुढे गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या मराठवाड्याच्या जिल्ह्यांत तापमान 42 ते 43 अंशांच्या आसपास असेल। मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात 35 ते 36 अंश तापमान असते तरी हवेतील दमटपणामुळे अस्वस्थता वाढणार आहे। मात्र ठाणे, पालघर आणि रायगडच्या अंतर्गत भागात पारा 44 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी। हवामानाचे असेच ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।